इस न्यूज के प्रायोजक है उमामा फैशन बीजापुर बेस सोलापुर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभार येथील पारधी कॅम्प परिसरात दगडफेक करून दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते। याच वेळेस 30 ते 40 घरांच्या काचा, खिडक्यांची तोडफोड करून मोठे नुकसान देखील करण्यात आले। या घटनेत 8 महिला जखमी झाल्याची बुधवारी घटना घडली होती। या प्रकरणी आता वळसंग पोलीस ठाण्यात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 4 पोलिसांनी अटक देखील केली आहे। पीडितेच्या घरातील महिलेने फिर्याद दिली आहे। या प्रकरणात आप्पासाहेब बिराजदार, रोहित बिराजदार, सागर तेली, शिवानंद अंदोडगी, जीजी पाटील, कल्लू छपेकर, संतोष कुंद्रे, नागेश कुंद्रे, श्रीशैल माळी, आप्पा छपेकर, चन्नप्पा छपेकर, लिंगराज ख्याडे, चंदू रेड्डी, रामा अंडोदगी यांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी या घरात स्वयंपाक करीत असताना शेजारी राहत असलेल्या महिलेच्या आरडाओरडींचा आवाज आला। यावेळी त्या महिलेस व तिच्या 2 मुलीस मारहाण करून छेड काढताना फिर्यादीने पाहिले। फिर्यादी हे भांडण सोडविताना दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले। याचवेळी रोहित व आप्पासाहेब बिराजदार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली। या मारहाणीत 8 महिला जखमी झाल्या आहेत। सदर प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 354 व बाललैंगिक छळ तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा वळसंग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगल्ले हे करीत आहेत। भांडण सोडवण्यासाठी या घटनेवेळी मदतीसाठी कॅम्प परिसरातील महिला धावत आल्या होत्या। याचवेळी गावातून आलेल्या 10 ते 12 लोकांनी कॅम्पवर दगडफेक करून लोखंडी रॉडने, पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस, उमामा फैशन। आमच्या इथे जेंट्स टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजान ईद, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचीही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन, मक्का मस्जिद शेजारी, बीजापुर वेस्ट सोलापूर। संपर्क 99 21 03 70 94।